27 जून 2026चा तो दिवस होता. सकाळचे 9 वाजता रेग्युलरप्रमाणे लेक्चर चालू होतं. 15 जूनला कॉलेज वगैरे चालू झालेलं होतं. आता सगळे पोरं पोरी कॉलेजला यायला लागलेले होते. अनुश्री नावाची पोरगी ती पण कॉलेजमध्ये शिकत होती. त्यावेळेला ती लेक्चरमध्ये बसली होती. अचानक 9 वाजता तिच्या पोटात दुखायला लागलं. त्याच्यामुळे ती ओरडू लागली. काही वेळातच त्या ठिकाणी स्टाफ वगैरे जमा झाला. तिचे फ्रेंड वगैरे होते ते तिला उचलतात, पाणी पाजू लागतात, पण ती बेहोश झाली. ज्यावेळेला ती बेहोश झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं कारण असं होतं की ती पोरगी साधारण नव्हती, तर या कॉलेजच्या मालकाची पोरगी होती. आता तिला हे बेहोश झालेलं बघून डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर त्या ठिकाणी बघतात, चेकिंग करतात, काहीच वाटत नाही. पण डॉक्टरांना काहीतरी जाणवतं, त्यामुळे ते गुप्तांगात चेक करतात. त्या ठिकाणी 3 कंडोम अडकलेले होते. आता ज्या वेळेला डॉक्टर हे सगळं बघतात त्यावेळेला ते शिक्षकांपाशी जातात आणि म्हणतात की ही तुमच्या कॉलेजची पोरगी, तिचं वय पूर्ण आहे का? डॉक्टरला शिक्षक म्हणतात की पूर्ण आहे. त्यावेळेला डॉक्टरला विचारतात शिक्षक काय झालं, फोन करून तिच्या आईबापाला बोलवून घेतात. श्रीमंत घरची व्यक्ती होते. फॉर्च्युनरमध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आली. ज्या वेळेला त्या अनुश्रीचा बाप त्या ठिकाणी आला त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की ही तुमची पोरगी, हिच्यावरती तुमचं लक्ष नाही का? अनुश्रीचा बाप म्हणतो आमचं पूर्णपणे लक्ष आहे. डॉक्टर त्यावेळेला अनुश्रीच्या बापाला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तुमचं लक्ष आहे हिच्यावरती, तर हिच्या गुप्तांगामध्ये कॉन्डोम कुठून आले, ही कोणासोबत करत होती, हिचं लग्न झालेलं नाही, शाळेत शिकते, तर तुमचं अजिबात लक्ष नाही असं समजायचं. त्यावेळेला तिचा बाप त्या ठिकाणी एकदम रागाने लाल व्हायला लागतो. पण त्याची प्रतिष्ठा होती. त्यावेळेला तो म्हणतो की आता डॉक्टर काय करायचं? डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करून काढावं लागेल. त्यावेळेला त्या अनुश्रीचा बाप म्हणतो की ठीक आहे डॉक्टर, काढा तुम्ही आणि मला काय करायचं ते सांगा पुढे. त्याची सही वगैरे घेतात. डॉक्टर ते गुप्तांगात अडकलेले कंडोम काढतात आणि या पोरीला घरी लावून देतात. अनुश्रीला घरी जाताना तिचा बाप विचारत होता की नेमकं काय घडलं सांग, पण ती सांगायला तयार नव्हती. घरी पोहोचल्यानंतर तिचा बाप त्या ठिकाणी त्याची लायसनची बंदूक काढतो, तिच्या डोक्यावरती ठेवतो आणि विचारतो की बोल काय विषय आहे. त्यावेळेला तिनं जे सांगितलं ते ऐकून तिच्या बाप्पाचा तळपायाची आग मस्तकात गेली आणि पुढे चालून त्याने जे केलं त्याच्याबद्दलच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय आहे पूर्ण घटनेचा तपशील जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, गजानन सिंग नावाचा एक प्रतिष्ठित व्यक्ती गावामध्ये राहत होता. या गावामध्ये याचं भरपूर नाव होतं. 150 ते 200 एकर जमीन होती. स्वतःचं कॉलेज, शाळा, स्वतःची एक फॅक्टरी होती. त्याच्यातून उत्पन्न येत होतं चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे याच्याकडे भरपूर पैसा होता. गजाननला एक पोरगी होती. तिचं वय 19 वर्ष होतं. त्याचा एक लहान पोरगा होता 12 वर्षाचा. तो शाळेमध्ये शिकत होता. त्या पोरीचं नाव अनुश्री. अनुश्री शाळेमध्ये अजिबात हुशार नव्हती. याचा विचार होता की पोरीला पुढे चालून कुठल्या तर कॉलेजला टाकू, चांगल्या त्या ठिकाणी अभ्यास करून मोठी होईल. पण तिची तशी लक्षणं नव्हती. त्यामुळे हा म्हटला की बाहेर टाकलं तर नापास होईल, माझी इज्जत जाईल, आपल्या स्वतःच्या कॉलेजमध्ये टाकू म्हणजे कसं तिथं खपून जाईल. असा विचार करून हा गजानन त्याच्या पोरीला त्या स्वतःच्या कॉलेजमध्ये टाकतो. तिचं कॉलेज घरापासून 20 किलोमीटर अंतरावरती होतं. त्याच्यामुळे त्याने तिला एक फॉर्च्युनर गिफ्ट दिली. त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला घेऊन ही अनुश्री आपलं रोज कॉलेजला जायची. अभ्यास वाटला करायची, नसेल तर त्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये बसून राहायची. आता हिच्या अशा वागण्याला बघून त्या ठिकाणची पोरं पण तिच्याकडे फिरकत नव्हती. त्याचं कारण होतं एवढ्या मोठ्या बापाची पोरगी जर कोणासोबत ही सापडली तर त्या पोराचं काय खरं नाही. त्याच्यामुळे हिला कोणी भाव दिला नाही. आता हिची पण इच्छा होती की एखादा बॉयफ्रेंड बनवावा, त्याच्यासोबत वेळ घालवावा, पण तसं काय होणार नव्हतं. हिला पण माहिती होतं. या अनुश्रीच्या महिला मैत्रीण पण नव्हत्या जास्त, कारण तिच्या आसपास कोणी फिरकतच नव्हतं ना. तिला भेट होते सगळे. पण हिची इच्छा होती आता हळूहळू कॅन्टीनमध्ये बसून बसून तुम्हाला सांगतो या अनुश्रीचं त्या ठिकाणी असलेल्या कॅन्टीनवाल्या व्यक्तीसोबत ओळख झाली. तो 28 वर्षांचा विवाहित व्यक्ती होता. ज्या वेळेला कॉलेजमध्ये लेक्चर असायचं त्यावेळेला कोणी नसायचं त्या ठिकाणी कॅन्टीनवाला टेबल वगैरे साफ करायला यायचा. त्या ठिकाणी ही अनुश्री बसलेली असायची. आता दोघांमध्ये ओळख वाढली, आणि याच ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. या दोघांनी अनैतिक संबंध पण बनवले. हा कॅन्टीनवाला राहुल जो आहे अनुश्रीसोबत चांगल्या पद्धतीने वागत होता. आता याचा शक तिथल्या शिक्षकांना आला. शिक्षक म्हणू लागले की त्या राहुलला, तू हे जे केलंय ना चुकीचं केलंय, तुला माहीत नाही हिचा बाप कोण आहे, त्याला जर सापडला तर तो तुला तुडवून काढेल. त्या ठिकाणी त्या कॅन्टीनवाल्याला त्या ठिकाणाहून पळवून लावतात. आता या अनुश्रीचा मूड ऑफ झाला. हिच्यासोबत कुणी बोलायला नव्हती. जसं की मी तुम्हाला सांगितलं हिच्याकडे 100 एकर रान होतं. याच रानामध्ये ती येऊन त्या ठिकाणी निवांत बसायची. कधी कॉलेजला जात नव्हती, कधी जायची, अशा प्रकारे. त्यावेळेला अनुश्रीचा बाप गजानन सिंग विचार करतो की
पोरगी आपली शाळेला जात नाही, रानामध्ये जाऊन बसते, खूप एकटी एकटी झालेली आहे. मला वाटते की तिच्या मनामध्ये एकटेपणा आलेला आहे. तिला एका जोडीदाराची गरज आहे. त्याच्यासाठी ना तो काय करतो, एक स्थळ शोधतो तिच्यासाठी. पोरगा चांगला कमवता होता, इंजिनियर होता, पुण्यामध्ये काम करत होता, 1.5 लाख रुपये जॉबला येत होते. त्याच्यामुळे तो गजानन सिंग ते स्थळ घेऊन त्याच्या पोरीपाशी जातो. अनुश्री त्या ठिकाणी निराश होती. ती म्हणायची, पप्पा मला आत्ताच लग्न नाही हो करायचं, मला निराशपणा येतो आहे, मी एकटेपणा आहे, पण मी आपलं कॉलेजमध्ये जाते, कधी रानामध्ये येऊन बसलं तर मला बरं वाटतं आहे, पण मला आता नाही करायचं. पण तिचा बाप काय ऐकत नाही. त्या ठिकाणी तिचं लग्न ठरवलं जातं. अमित नावाचा तो तरुण होता. अमित पण खुश होता. आता या दोघांमध्ये मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज होतात. त्या ठिकाणी त्या दोघांचं बोलणं चालणं चालू होतं. अनुश्री त्याला नुसतं होकार द्यायची, हो म्हणायची, नाही म्हणायची, बाकी सगळं ते अमितच बोलायचा त्या साईडनं. आता त्यालाही त्यावेळेला काय अंदाज आला नाही, पण तो ठीक आहे म्हणायचा, काही हरकत नाही. आता मित्रांनो, काही दिवस गेल्यानंतर ही अनुश्री कॉलेजमध्ये पोहोचते. त्या ठिकाणी चक्कर येऊन पडते. ज्या वेळेला त्या शिक्षकांना समजतं ही चक्कर आली, दवाखान्यात घेऊन गेली. त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक वगैरे केलं, काहीच प्रॉब्लेम नाही, चक्कर का आली. तिला विचारलं की अनुश्री काय झालं आहे नेमकं. आता ही अनुश्री त्यावेळेला डॉक्टरांना काय सांगायला तयार नव्हती, पण डॉक्टर तिला विचारतात की हे बघ, तुझा जीव जाऊ शकतो, तू जर नाही सांगितलं काय झालं, आम्ही त्याच्यावरती उपचार कसं करणार. त्यावेळेला अनुश्री सांगते की माझ्या गुप्तांगामध्ये कंडोम अडकले आहेत आणि पिरियड्स यायच्या पुढे ते ब्लॉक झाल्यामुळे मला चक्कर आली असेल. डॉक्टर चेक करतात तर हो खरंच आहे. शिक्षकांना बोलवून घेतात, हिच्या बापाला बोलवतात. आता गजानन सिंग त्या ठिकाणी आला. गजानन सिंग बघतो की पोरगी दवाखान्यामध्ये आहे. डॉक्टरांना विचारतो काय झालं. डॉक्टर सांगतात की असा असा विषय आहे. आता याला समजत नाही की काय करावं, काय बोलावं त्या ठिकाणी माणसामध्ये. तो म्हणतो की ठीक आहे, ऑपरेशन करून काढा. अनुश्रीला घेऊन दवाखान्यातून घरी पोहोचतो. आता घरी पोहोचल्यानंतर विचारतो की बोल बाळा काय झाले. चांगल्या पद्धतीने विचारलं, नाही सांगितलं. तो आपल्या त्याच्या रूममध्ये जाऊन लायसनची गन काढून आणतो, हिच्या डोक्यावरती ठेवतो. त्यावेळेला ती अनुश्री सांगू लागते की विषय असा झाला होता की पप्पा, मी एकटेपणातून जात होते, मला एकटं राहून कंटाळा आला होता. आपल्या कॉलेजमध्ये मी कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचे. त्या ठिकाणी राहुल नावाचा तरुण होता, जो की कॅन्टीन चालवायचा. त्याच्यासोबत माझी ओळख झाली. आता आम्ही दोघं ओळख झाल्यानंतर इकडे तिकडे फिरायचा. एक दिवशी त्याने मला कॉलेजमधून फिरायला नेले. त्या ठिकाणी आम्ही एका रूममध्ये गेलो, हॉटेलमध्ये बुकिंग करून ठेवली होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडी वेळ गप्पा मारल्या. त्याच्यानंतर तो माझ्या शरीराजवळ यायला लागला. मी त्याला नकार दिला, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. त्याने माझ्यासोबत त्या ठिकाणी संबंध बनवायला चालू केले. पण मी म्हणलं की सेफ्टी नसेल तर नको. त्यावेळेला तो कंडम घेऊन आला. त्याला साईज वगैरे काय समजली नाही, मोठ्या साईजचं आणलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की एक 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 करत कंडोम आतमध्ये राहत गेले. आमच्या दोघांना त्यामध्ये काहीच समजलं नाही. आम्ही दोघं मग्न होतो, त्याच्यामुळे ते सगळं अडकले. आता त्याच्याबद्दल आम्हाला काय लवकर समजलं नाही, पण आता ज्या वेळेला मला चक्कर आली त्यावेळेला समजलं. ज्या वेळेला गजानन सिंग हे सगळं ऐकतो त्यावेळेला त्याच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. त्यावेळेला तो त्या राहुलला बोलवून घेतो. राहुल त्या ठिकाणी आला. राहुलला विचारतो काय विषय झाला आहे. राहुल म्हणतो आता मी काय करू शकतो, यामध्ये माझ्याकडून चूक झाली, दोघांचीही चूक होती. त्यावेळेला गजानन म्हणतो की ठीक आहे, दोघांची चूक होती, आता दोघं त्याला भोगा. गजानन त्या राहुलला म्हणतो की तुझ्या आईबापाला बोलवून घे. आता राहुल त्या ठिकाणी घाबरत घाबरत त्याच्या बापाला बोलवतो. बाप त्या ठिकाणी येतो. गजानन म्हणतो की हे बघा, पोरांकडून चूक झाली, तुझ्या पोराची जास्त चूक आहे, आता आम्ही त्याला मारू शकतो, आमच्याकडे एवढी ताकद आहे, पण मी त्याला काय बोलत नाही. एक काम करू, दोघांचं लग्न लावून देऊ, पुढचं आयुष्य चांगलं जाईल. जर काय तुझ्या घरची परिस्थिती खराब असेल तर तो आमच्या घरी येऊन राहील. त्या ठिकाणी तो राहुल जो होता तो म्हणतो की पप्पाला काय करायचं, माझं तरी जेवढे प्रेम आहे, बघा मग काय करायचं असेल तर. राहुलचा बाप त्याला होकार देतो. गजानन त्याच्या पोरीचं लग्न त्या राहुलसोबत लावून देतो. राहुल आणि ती जी अनुश्री आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहता येत. आता दोघांचं आयुष्य सुखकर चालू आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे घटना घडलेली होती. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. शेवट कसा झाला हे पण कमेंट करून नक्कीच सांगा.